अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 25 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग। बघा, ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्राच्या दिवशी गुरुवार असतो त्याला आपण खरं तर गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो। उद्याच्या दिवशी पौष पौर्णिमा आहे, जिला आपण शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हणतो। म्हणजे पौर्णिमा, गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग असे तीनही योग जे आहेत ते शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे। बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असेल, गुरुवारी असेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी असेल, आपण खास करून माता लक्ष्मीची सेवा करतो, भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करतो आणि त्याचबरोबर आपलं जे गुरुबळ आहे हे गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी, आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी आपण विशेष असे उपाय करतो। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचीही सेवा करायची आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचीही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठीही काही उपाय करायचे आहेत। खरं तर उद्याच्या दिवशी करावयाच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या या अत्यंत शुभयोगावरती आपल्याला कुठली वस्तू खरेदी करायची आहे किंवा कुठली एक वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे याबद्दलची सगळी काही माहिती सांगणार आहे। बघा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तो शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठी, नवीन गोष्टी ज्या आहेत त्या घेण्यासाठी, शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी, व्यवसाय असेल, नवीन एखादा तुमचा कुठलाही धंदा असेल, घराचं बांधकाम चालू करायचं असेल, सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल, तर यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो। बघा, 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे एक नक्षत्र आहे आणि ज्याला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातं। आता उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, जो नवीन वर्षातील पहिला योग आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। महिलांनी उद्याच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, स्नानाच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद घालायची आहे। त्याचबरोबर आपल्याला उद्या स्वयंपाकघरामध्ये आपलं जे गॅसची शेगडी असेल किंवा आपली जी चूल असेल त्याची पूजा करायची आहे, अन्नपूर्ण मातेची सेवा करायची आहे, तुळशी मातेची सेवा करायची आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेतच। त्यासोबत आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून ही फक्त 5 रुपयाची एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे। आता कुठली वस्तू आणायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणल्याने तुमच्या घरातील आर्थिक प्रगती जी आहे ती आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल। तुमच्या घरामध्ये जो पैसा येत आहे तो पैसा स्थिर होईल। माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची दोघांचीही अखंड कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड रूपाने स्थिर होईल। बघा, प्रत्येक वेळी फक्त घरात पैसा येऊन चालत नाही, तर तो पैसा टिकणं किंवा स्थिर असणंही खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर पैसा येतो पण तो आजारपणात किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये जर जात असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते आणि जर घरात लक्ष्मी स्थिर नसेल, पैसा स्थिर नसेल, तर त्या पैशांना काही अर्थही नसतो। म्हणून लक्ष्मी येणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं ते टिकणंही आहे। ही एक वस्तू घरात आणल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी अखंड रूपाने स्थिर होईल। आता कुठली वस्तू? बघा, उद्या तुम्हाला मार्केटमधून उद्याच्याच दिवशी ही वस्तू खरेदी करायची आहे। तुम्ही म्हणाल की ताई आज करू का? तर नाही, उद्याच्याच दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही केली तरीही चालेल। ठीक आहे, तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळीचा एक मणी घ्यायचा आहे, ज्याला कमळ बीज असंही म्हणतात। आता हे कमळगट्ट्याचा जो मणी असतो तो म्हणजे काय? तर बघा, कमळाचं जे फूल असतं त्या फुलाचं जे बीज असतं त्या बीजापासून तयार झालेला हा मणी असतो। हा मणी आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे। खरं तर बघा, माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे। प्रत्येक पौर्णिमेला किंवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हे जे फूल आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं पुण्य हे असंख्य पटीने आहे। आता प्रत्येकालाच हे फूल मिळेल असं नाही किंवा प्रत्येक जण आपण ते अर्पण करू असं नाही। जरी आपण हे माता लक्ष्मीला फूल अर्पण केलं तर ते एका दिवसापेक्षा जास्त वेळ टिकत नाही। जेव्हा
या दिवशी आपण हा मणी आपल्या घरी आणू, म्हणजे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजून हा मणी जेव्हा आपण घरी आणू त्याचं विधियुक्त पूजन करू, आपण हा मणी माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करू, तेव्हा हजारो पटीने जी फुलं आपण माता लक्ष्मीला अर्पण करण्याचं पुण्य आपल्याला लाभेल ते पुण्य फक्त या एका बीचं पुण्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल। हे जे मणी आहे हा कुठल्याही तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटेल, तिथून आपल्याला तो घरी घेऊन यायचा आहे, स्वच्छ एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे, त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला पाणी दूध घालायचं आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे। प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे, त्याचा धूर किंवा जो धूप आहे तो तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे, त्या मण्याला तुम्हाला तो धूर जो आहे तो अर्पण करायचा आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, एक वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते म्हणायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला या कमळगट्ट्याच्या मणीवरती थोडं थोडं कुंकू अर्पण करत कुंकुमार्चन करायचं आहे। जसं श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने या कमळगट्ट्याच्या मण्यावरती तुम्हाला हे जे कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे। आता तुम्ही सांगाल की ताई आमच्याकडे कमळगट्ट्याची माळ आहे, बघा माळ असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि मणी असणं ही वेगळी गोष्ट आहे। तुम्हाला एकच नाही तर प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा मणी जो आहे तो खरेदी करायचा आहे आणि तो तुम्ही वेगवेगळ्या घरातील तिजोरीमध्ये असेल, देवघरामध्ये असेल, मेन दरवाजाला असेल, जिथे जिथे लक्ष्मी प्राप्तीची जी साधनं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे मणी ठेवू शकतात। ठीक आहे, तुमच्या या सर्व सेवा करून झाल्या, तुम्ही श्री सुक्तम वगैरे म्हणून झालं, कुंकुमार्चन तुमचं म्हणून झालं की त्यानंतर हा जो मणी आहे तो तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे। छोटासा लाल रंगाचा कापड घ्या, त्याच्यामध्ये हा मणी ठेवायचा आहे, थोडंसं याच्यावरती कुंकू ठेवायचं आहे, घट्ट तुम्हाला बांधायचं आहे आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ठेवून द्यायची आहे। आज रात्रभर ती पोटली जी आहे ती माता लक्ष्मीच्या जवळ, माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी, ठीक आहे, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ती पोटली काढायची। जर तुमच्या घरामध्ये आर्थिक वृद्धी होत नसेल, तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नसेल तर ही पोटली तिजोरीत ठेवा। घरात काही केला पैसाच येत नसेल तर ही छोटीशी पोटली घराच्या समोरच्या म्हणजे मेन दरवाजाला समोरच्या भागात उजव्या बाजूनी लावा। जर तुमचा व्यवसाय असेल, धंदा असेल, उद्योगधंदा, जर धंद्यामध्ये वाढ होत नसेल किंवा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तिथील जो गल्ला असेल तुमचा ज्यात पैशांची इन्कम वगैरे होत असते तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालेल। आता ताई ही किती दिवस ठेवायची तर अखंड ठेवा, कायम ठेवा। पुढचा जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल तर त्यावेळेस किंवा पौर्णिमा जेव्हा असेल त्यावेळेस काय करायचं तर ही पोटली काढायची, यातला जो मणी आहे तो काढायचा, स्वच्छ धुवायचा दुधाने पाण्याने, पुन्हा अभिषेक घालायचा, पुन्हा याच्यावरती कुंकुमार्चन करायचं, अभिमंत्रित करायचं, म्हणजे हा जो मणी आहे तो चार्ज करत राहायचा। पुन्हा रात्रभर तो त्या पोटलीमध्ये बांधून माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून दुसऱ्या दिवशी मग तो तिजोरीत किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा मग आपल्या घराच्या मेन दरवाजाला किंवा देवघरामध्ये तो ठेवून द्यायचा। असं कंटिन्यू करत चला, एकच मणी आणा पण तो कायम चार्ज करत चला, म्हणजे कायम तो अभिमंत्रित करत चला। या एका उपायाने तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी प्रसन्न राहील, माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील। उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येकालाच सोनं आणि चांदी खरेदी करता येईल असं शक्य नाही बघा, पण त्याच्या ऐवजी आपण या छोट्या मोठ्या गोष्टी जरी आपल्या घरामध्ये आणल्या तरी असंख्य पटीने आपल्याला त्याचा लाभ होईल। सगळ्यांना सांगेल की उद्याच्या दिवशी न चुकता आवर्जून हा कमळगट्ट्याचा मणी नक्कीच आणा आणि त्याचं विधियुक्त पूजन करून ते आपल्या घरामध्ये आवर्जून त्याची स्थापना करून आपल्या घरामध्ये तो ठेवून द्या। अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।